नमस्कार. बिल्डरकडे तुम्ही एखादा प्लॉट म्हणा किंवा फ्लॅट म्हणा किंवा दुकान व्हॉटेव्हर एनी प्रॉपर्टी खरेदी करायला चालला आहे आणि तो तुमच्याकडे ॲडव्हान्स पेमेंट मागतोय, तर तो किती घेऊ शकतो? तर सेक्शन 13 जो आहे रेरा ॲक्टचा, तर त्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, की मूळ तुमची जी काही मिळकत आहे ती समजा उदाहरणार्थ ती 5,00,000 रुपयाची असेल एकूण, तर तुम्हाला ॲग्रीमेंट टू सेल करून देण्यापूर्वी 10% पेक्षा जास्त रक्कम घेता येणार नाही. धन्यवाद. तुम्ही एक नवीन बिल्डरकडे फ्लॅट बुक केलेला आहे. त्या फ्लॅटचं तुम्हाला पोझिशन सांगण्यात आलं होतं 31 डिसेंबर 2025. आता तुम्हाला 31 डिसेंबर 2025 पर्यंत ताबा मिळत नाही. तोपर्यंत तुमच्यावरती चालू असणारा कर्जाचा हप्तासुद्धा चालू आहे. एका बाजूने तुम्ही बाहेर भाडंसुद्धा भरताय आणि अशा परिस्थितीमध्ये अजून माहितीच नाही आहे, की 5 महिन्यात मिळणार आहे, 6 महिन्यात मिळणार आहे का निश्चित काय? प्रत्यक्ष साईटवर जाऊन आपण काम बघतोय, तर अजून म्हणावं अशी प्रगती दिसत नाही म्हणजे खात्रीशीर आपल्याला काही अंदाज लागत नाही. म्हणूनच ह्या कारणांसाठी रेराने आणलेला आहे एक कॉम्पेन्सेशन मिळवून देणारा काय सेक्शन. त्या सेक्शनमध्ये रेरा ॲक्टनुसार काय म्हटलं गेलेलं आहे, की हा जो काही अतिरिक्त बोजा त्या फ्लॅट बायरवर पडतोय, तो पडता कामा नये. तो जे बाहेर भरतोय पैसे, ते पैसे विथ इंटरेस्ट त्याला देण्याची बिल्डरवर सक्ती ह्या ॲक्टनुसार करण्यात आलेली आहे. आता मी असं म्हणेन, की मग रेराचे जे काही आहेत कंप्लेंट्स आहेत, त्या फक्त वकिलांतर्फेच दाखल करता येतील का? सामान्य माणसाला दाखल करता येत नाहीत का? तर करता येतात, नक्की करता येतात. रेराची तक्रार, रेराच्या पोर्टलवरती जो काही बिल्डरचा तुमचा प्रोजेक्टचा नंबर आहे, त्या प्रोजेक्टवरती जाऊन व्यवस्थित त्यांच्या फॉर्मॅटमध्ये सगळ्या मसुद्यासह व्यवस्थित तुम्हाला जर का लिहिता आली, ड्राफ्ट करता आली, प्रेझेंटेबल मॅनरमध्ये ती तुम्हाला जर का प्रेझेंट करता येत असेल, तर तुम्ही वकील न घेता सुद्धा रेराची तक्रार दाखल करू शकता. नीट हिशोब करून कोणाशी ना कोणाशी तरी कन्सल्ट करून ते करा. याचं कारण मी असं म्हणेन, की मग त्यांचं एक तर व्हर्च्युअल हिअरिंग असतं. सगळ्यात पहिली गोष्ट रेराचं जे काही हिअरिंग असतं ते व्हर्च्युअल हिअरिंग असतं. तुम्हाला जावं लागत नाही. प्रत्येक वेळेला व्हर्च्युअल हिअरिंगमध्ये तुम्हाला प्रोसेस जी आहे ती थोडीशी समजून घ्यायला लागते. याच्या व्यतिरिक्त काय असं फार मोठं रॉकेट सायन्स त्याच्यामध्ये नसतं. वकील घेण्याचा फायदा तुम्हाला एवढाच आहे, की तुम्हाला तुमचा जॉब सांभाळून, इतर टेक्निकल गोष्टी सांभाळून, ह्या गोष्टी वकील चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतो, मांडू शकतो म्हणून तुम्हाला वकील घ्यायचा आहे. धन्यवाद. जय श्रीराम. मग आता रेरा ॲक्टमधला सेक्शन 11 जो आहे त्याचा सबसेक्शन 4 जो आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे, की बिल्डरच्या ज्या काही ड्युटीज आहेत, बिल्डर असेल, डेव्हलपर असेल जो कोणी किंवा लँडलॉर्ड, त्यांच्या ज्या ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही अनेक ड्युटीज दिल्या आहेत. त्याप्रमाणे पोझेशन द्या, क्लिअर टायटल द्या वगैरे ह्या गोष्टी आहेत. पण मग आता या लँड कन्व्हेन्स संबंधात काय सांगितलेलं आहे? बिल्डर मस्ट एनेबल विदिन 4 मंथ्स दॅट इज फ्रॉम द पोझेशन किंवा तुमचं कंप्लिशन सर्टिफिकेट झाल्या तुम्हाला त्या गोष्टी करून द्याव्याच लागतील. तुमच्यावर त्या बंधनकारक आहेत. नाहीतर मोफाच्या अंतर्गत तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. जय श्रीराम.